हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. हा पण व्लॉग मम्मी पप्पासोबत कंटिन्यू आहे आणि आम्ही आलो आहोत नाशिकची फेमस कढी समोसा खायला. कढी समोसासोबत इथे इतरही आयटम मिळतात आणि आम्ही घेतला आहे वडा सांबर, मूग भजी. इथला मसाला ताकसुद्धा खूप भारी आहे. त्यानंतर आम्ही आलो होतो सिटी सेंटर मॉलला. अशा आम्ही मस्त कार राईड एन्जॉय करतात. सो दिस इज द नेक्स्ट इव्हनिंग. मी आलो आहोत नाशिकच्या फेमस स्वामीनारायण मंदिरात. खूप भव्य असं हे सुंदर मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरातच ही शंकराची भव्य अशी मूर्ती आहे आणि रात्रीच्या लाईट्समध्ये ती अजूनच प्रसन्न अशी वाटते. फायनली इतक्या वेळानंतर आम्ही एंट्रन्सला पोचलो आहोत. या मंदिराचा परिसरच इतका मोठा आहे की चालत चालत बराच वेळ लागतो आणि या मंदिरात बरंचसं कोरीव काम केलेलं तुम्हाला बघायला मिळतं. खरंच खूप मेहनत घेतलेली आहे हे बारीक कोरीव काम करायला. श्री नेत्रवरी मनोकामनाओं पूर्ण करे छे। आ अभिषेक सेवानी विधि मात्र 50 रुपया छे। ज्यांच्या केवळ दर्शनाने मन प्रसन्न होते त्या प्रभू तुम्ही पण दर्शन घेतलं असेलच. इतक्या सुंदर मूर्ती होत्या त्या सगळ्याच आणि तिथे असलेल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीला सुद्धा रोज अभिषेक घातला जातो. सो खूपच प्रसन्न वाटतं या मंदिरात आल्यावर. आणि हा सगळा आहे आउटडोर एरिया आणि हे बघून तुम्हाला कदाचित काहीतरी आठवलं असेलच. तर हे आहे समुद्रमंथन करताना देवदेवता. सुंदर अशा रीतीने त्यांनी दाखवलं आहे. हॅलो एव्हरीवन, दिस इज द नेक्स्ट डे. सो हे आहे बटरफ्लाय गार्डन आणि यामध्ये खूप प्रकारची झाडी आणि तुम्ही बघत असालच माझ्या मागे किती झाडी आहेत. कशावर बसलाय? यालाच पंडित जवाहरलाल नेहरू वन उद्यान असं सुद्धा म्हणतात. सो कसं वाटलं तुम्हाला गार्डन? हे खूपच काम आणि पीसफुल वेदर आहे इथे. ऊन जरी तुम्हाला दिसत असलं तरी ते जाणवत नाही आहे असं एकंदर इथे वातावरण आहे. खूपच सुंदर असं हे गार्डन आहे. प्रत्येक पोलला अशी बटरफ्लाईज आहेत त्यामुळे अजूनच अट्रॅक्टिव्ह दिसतात ही. हे शेड टाईप आहे वाटतं काहीतरी. ॲक्च्युली हा व्ह्यू पॉईंट आहे. बघू आता यावर चढून काय दिसतं तर. सो आम्ही या पायऱ्या चढतो आता. तर इथे जी काही झाडं दिसत आहेत ती
काही फुलांची फळांची अशा प्रकारची झाडे आहेत हे. आता हे तर आंब्याचं झाड दिसतं आहे. हे अशा फुलांची झाडं. आम्ही टॉपवर आलो आता सध्या आणि टॉपवरून हा सगळा व्ह्यू इथे बघायला मिळतो. हे आवळ्याचं झाड आहे इथं. हे कडुनिंबाचं झाड आहे इथे. यापासूनच खास कडुलिंबाची पावडर बनवली जाते. ही चिंच आहे. मस्त चिंच खात जातोय आम्ही. चिंचेचं झाड आहे. जाऊ नको तिथे. OMG, मस्त गार्डन आहे. शार्विलची तर फुल मजा. खूप खुश झाला तो हे गार्डन बघून. आला शार्विल, चला. कोणते वाटतं इथे? हा मस्त एलिफंट बसला इथे. हो, वन मोर. अरे बापरे, बरेच एलिफंट आहे इथे. हो, बेबी एलिफंट. राशीनुसार सगळी झाडी आहेत. हे प्रत्येकांच्या राशीनुसार ही सगळी झाडे लावलेली आहेत. लास्ट स्पॉटला आम्ही आलो आहोत, म्हणजे अण्णा गणपती. सगळ्यात भव्य अशी ही गणपतीची मूर्ती आहे. आणि या परिसरातच नवग्रह मंदिर आहेत, म्हणजेच 9 ग्रहांचे असे हे मंदिर आहेत. Guys, that's it for that vlog. Till then, bye bye, take care, and I will see you guys in the next one. Bye bye.